नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल. सकाळी सकाळी तोंड उचलून कुठे चालली आहे हा जर तुम्ही विचार करत असाल तर मी चाललेली मुंबई सेंट्रल स्टेशनला. इथून माझी वडोदरा जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन होती. वंदे भारत ट्रेन ओहो एवढी क्लीन आणि मस्त ना, मला तर सर्वात जास्त आवडली. निघायला थोडा टाइम घेतला ट्रेनने, तर 7:30 8च्या दरम्यान इथे नाश्ता आला. सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम उपमा, ठेपले, दही आणि छोटे छोटे कपकेक होते. सकाळी घरातून निघताना आम्ही नाश्ता केला नव्हता, म्हणून ट्रेनमध्येच आम्ही पोटभर नाश्ता केला. पोटभर नाश्ता केल्यावरती मला गाढ झोप लागली आणि मी थेट उठले ते वडोदरा स्टेशन आल्यावर. वडोदराला आम्ही 11 वाजता पोहोचलो. आमच्या ट्रेनला आम्ही टाटा बाय बाय करत इथे ट्रेनचा निरोप घेतल्यावर बाहेर आलो. बाहेर थोडा शो ऑफ केला स्टेशन दाखवून. त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ते आमच्या डेस्टिनेशनवर. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. आज कुठे आली आहे माहितीये का? आता येणार आहे मकर संक्रांतीचा सीझन आणि त्याच्यासाठी आपण पतंग उडवतो. पण त्या पतंग उडवताना आपल्याला जो मांजा लागतो तो मांजा कुठे बनतो तुम्हाला माहितीये? तो मांजा बनतो वडोदरा मधील अकबरी मांजा यांच्याकडे. त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे कॉटनचा मांजा आणि तो पण एकदम प्युअर. तो मांजा कसा बनतो ते आपण आज त्यांच्या फॅक्टरीत बघूया. चला, वडोदरा मधली सर्वात प्रसिद्ध 80 वर्ष जुनी ही अकबरी मांजा फॅक्टरी आहे. इथे तुम्हाला पतंग प्रेमींची तुडुंब गर्दी दिसणार आहे मांजा विकत घेण्यासाठी. अकबरी मांजा फॅक्टरी मध्ये प्रवेश केल्यावरती त्यांचं एक छोटंसं दुकान लागतं, जिथे तुम्हाला कमी पासून जास्त किमतीचे चांगल्या क्वालिटीचे मांजे विकत घेता येतात. आपल्या आवडतीचा मांजा विकत घेतल्यावरती इथे आपल्याला जॉब कार्ड बनवून घ्यावं लागतं. जॉब कार्ड का? कारण की इथे वेगवेगळ्या प्रकारचे मांजे प्रेमी आलेले असतात. प्रत्येक जण आपापल्या आवडतीचा मांजा परचेस करतो. कोणी होलसेलर असतं, कोणी रिटेलर. पण कोणाचाही मांजा हरवू नये आणि प्रत्येकाला आपला आवडतीचा मांजा मिळावा यासाठी हे जॉब कार्ड बनवून घ्यावं लागतं. त्यासाठीच किती गर्दी होती तुम्ही इथे बघू शकतात. त्या जॉब कार्डावरती आपली थोडी माहिती घेतली जाते, म्हणजेच आपलं नाव, आपला नंबर आणि आपण कोणत्या कंपनीचा मांजा विकत घेतलेला आहे आणि आपल्याला कोणत्या कलर मध्ये तो मांजा करून हवा आहे ही सर्व माहिती त्या जॉब कार्डावरती लिहिली जाते. 24 कॅरेटचे पण त्यांच्याकडे मांजे आहेत आणि मांजे कस्टमाइज करून इथे मिळतात. म्हणजे आपल्या आवडतीचा कलर इथे करून घेतला जातो. त्यासाठी तुम्ही बघू शकता तिथे किती मोठा हा मांजांचा मार्केट ह्यांच्याकडे लागतो. अकबरी मांजा यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये मांजे तर मिळतीलच. मांजा विकत घ्यायला आलेल्या लोकांची गर्दी तर तुम्ही पाहिलात, पण हे भिंतीवरती पिशव्यांमध्ये लागलेले मांजे सुद्धा बघा किती जास्त क्वांटिटी मध्ये इथे आहेत. ते इतक्या जास्त क्वांटिटी मध्ये मांजे बघून मी तर शॉक झाले. मग चला आता विचारूया की हे मांजे बनतात कसे ते. सर नमस्ते। नमस्कार सर, आपका नाम? मेरा नाम दाऊद भाई अकबर भाई चौहान। और ये आप अकबरी मांजा में कब से हो? ये अकबर भाई जो थे वो मेरे फादर थे। उन्होंने और उनके फादर ने दोनों ने मिल के बिजनेस चालू किया। हाँ। और इनके जो 5 भाई थे वो ये जॉइंट फैमिली का बिजनेस है। तो ये पूरे मतलब मांजा फैक्ट्री में आप सब फैमिली हो? हाँ, फैमिली है। 32 मेंबर्स एक ही घर के अंदर रहते हैं आज भी। अरे बाप रे बाप, मतलब फैक्ट्री में इंसानों की जरूरत नहीं, पूरे फैमिली बिल्कुल मेंबर है। बिल्कुल बिल्कुल। और ये अपनी फैक्ट्री को कितने साल हुए अभी? ये देखो ना, मेरा 52 ईयर्स है। मेरा फादर का था कुछ 65 और उनके फादर का 90, यानी समझो ये तीसरी पीढ़ी है हमारी। तीसरी पीढ़ी? हाँ जी। वाह। और आपके यहाँ पे कितने प्रकार का मांजा बनता है? ये हमारे पास पहले तो खाली पिंक रखते थे, लेकिन जैसे जैसे डिमांड कस्टमर की होती रही तो हमने और नंबर ये हम लोगों ने नए मांजे बनाना शुरू करा। येलो है, वाइट है, ऑरेंज है, इसमें एडिंग करा, यानी 4 मांजे है हमारे पास। लाल 4 प्रकार के मांजे जी मिलते जी। हैं। तो सर मैंने सुना है कि आपके यहाँ पे 100% कॉटन का मांजा मिलता है? बिल्कुल मैडम, हमारे वहाँ 100% का कॉटन का मांजा रहता है। और स्टैंडर्ड फैक्ट्री यानी कोट्स कंपनी और वर्धमान, उसी का मांजा हमारे वहाँ पे मिलेगा। ओके, जो यहाँ पर दीवारों पे ये सब टंगे हैं, ये क्या है? ये सब मांजे है और लोगों के रील है जहाँ पे नंबर वाइज वो आ रहा है। इतने सारे नंबर? हाँ जी इतना नंबर है। करीबन मेरे से 100 200 जितना आता है। कैसा रहता है ये, मतलब मांजा अगर कोई लेने के लिए आता है तो क्या रहता है प्रोसेस? देखिए, इसका प्रोसीजर है। पहले तो आप जब आओगे तो आप मांजा परचेस करोगे कंपनी का, अपनी दुकान से, उसका ओरिजिनल मिलेगा। उसके बाद में जॉब कार्ड बनाना पड़ता है। जॉब कार्ड? हाँ, जॉब कार्ड बनेगा आपका। उसके अंदर आपका मांजे का नाम आएगा। हाँ। आपका मोबाइल नंबर आएगा। हाँ। आपका टोकन नंबर आएगा। बाप रे। उसके बाद हमारे पास आता है जब हम लोग इसको रेडी करते हैं। रेडी करने ऐसा कार्ड कंपनी में भी नहीं लगता। देखिए, उसमें सबसे बड़ी पॉलिसी ये है कि आपकी रील जो है वही आपको मिलेगी। बराबर। और आपको ही आके उसको लपटाना है। ओके। हाँ, हम लोग रखते भी नहीं है। आप क्या फिरकी नहीं रखेंगे। हाँ। आपको टाइमिंग दे देंगे, आप उस टाइम पर आ जाओगे तो फौरन आपका टोकन नंबर बताओगे, आपका जॉब के कार्ड के ऊपर आपका मोबाइल नंबर पूछेंगे और आपका मैच करेंगे नंबर, आपको फौरन लपेट के दे देंगे। बराबर बराबर।
अभी ये कैसे बन रहा है, ये धागा कौन सा है? ये 24 कैरेट का है। 24 कैरेट का? हाँ 24 कैरेट, कोट्स कंपनी का 24 कैरेट का दोरा। अभी तक मैंने 24 कैरेट का गोल्ड ही सुना था। अभी कंपनी ने भी काढ़ा है 24 कैरेट है। उसमें भी ब्रांड के अंदर 24 कैरेट में 6 तार भी है, 9 तार भी है और 12 तार भी है। अभी ये मशीन से ये कलर हो रहा है क्या? जी 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 हाँ, ये इसके ऊपर लिक्विड कर रहा है, कोटिंग हो रहा है। व्हाइट धागा वहाँ से आता है, हाँ फिर यहाँ से पीला होके फिर यहाँ पे फिर से जाता है। जी जी। तो इसके बाद क्या करते हैं फिर? इसके बाद में ये ड्रायर में जाएगा, उधर आगे ड्रायर में होने के बाद हो जाएगा, उसके बाद में लिपेटने में जाएगा, वाइंडिंग करने में जाएगा। वाइंडिंग करते जी, हैं। ये अपना कितने से कितने टाइम तक चालू रहता है फैक्ट्री? ये सुबह में 11 बजे चालू हो जाता है, 10 बजे चालू हो जाता है ऐसा एक्चुअली। हम लोग 11 बजे सनलाइट आने के बाद काम चालू करते हैं। ओके। हाँ और अगर किसी को मतलब ऑर्डर देना रहेगा तो होम डिलीवरी देते हो? हाँ, अपना वेबसाइट है, उसके ऊपर आपको मिलेगा। वेबसाइट का नाम बताइए ना। firki.com। फिरकी.com। हाँ जी। सर यहाँ पर अगर किसी को आना है तो यहाँ का एड्रेस क्या है? देखिए हमारे वहाँ पर अगर अकबरी में आना है तो सीधा सा है, रेलवे स्टेशन से उतरो आप, हाँ। वहाँ से वॉकिंग डिस्टेंस 3 किलोमीटर है। और यहाँ मेन रोड पर 76 मॉल है, बिल्कुल इसके करीब में है। ओके, 7 सीज मॉल के करीब। हाँ बिल्कुल, आप दीपक नगर है, 4 टावर है, उसी के पास में हमारा शॉप है, अकबरी रील सेंटर। और गूगल मैप में भी है। गूगल मैप पे भी है? हाँ जी, गूगल मैप में आप सर्च करोगे फतेहगंज में आके अकबरी, तो रील सेंटर सीधे ही आ रहा है। मांजा कलर करण्यासाठी आलेल्या मांजापैकी आम्ही एक बॉक्स उचलून पाहिला तर आम्ही शॉक झालो। बॉक्स उचलल्यावरती लाल रंगाच्या कपड्यामध्ये मस्त असा रीळ ठेवलेला आहे। असं वाटत होतं की ते रीळ नाही, एक सुंदर असा दागिना आहे। खरंच आम्ही बघून शॉक झालो। मांजाला कसं कलर केलं जातं हे तर तुम्ही पाहिलात, पण आता मांजा सुकवण्याची वेळ आहे। आता मांजा सुकवताना इथे उन्हात सुकवला जातो मांजा, नाही तर इथे छोटीशी शेकोटी केली जाते आणि त्याच्या बाजूला हे सगळे रीळ लावले जातात। बघितलं किती कलरचे आहेत, एवढ्या छान छान रंगांचे रीळ हवेच्या दिशेने फिरत आहेत। हे बघून मला असं वाटलं की मी एखाद्या जत्रेला आलेली आहे। अरे थांबा, इतक्यावरच ही प्रोसेस संपत नाही आहे। शेकोटी जवळ ठेवलेल्या या मांजाचा रंग सुकल्यावरती हा मांजा फिरकीला गुंडाळला जातो, त्यासाठी सुद्धा वेगळी प्रोसेस आहे। इथे बघितलात तुम्ही मोठीशी अशी रीळ लावलेली आहे आणि समोरच लावली जाते ती फिरकी। ह्यांच्याकडे तुम्हाला फिरकी सुद्धा मिळते। ह्यांच्याकडची फिरकी ही चांगल्या क्वालिटीची आहे आणि तुमच्याकडे ती 10-15 वर्ष इझिली टिकते। अकबरी मांजा यांच्या फॅक्टरीमध्ये मांजे घेण्यासाठी लोक लांबून लांबून तर येतातच, तसेच ह्यांचे मांजे बाहेर गावी सुद्धा जातात। एकसाथ एका टायमाला वेगवेगळ्या रंगाचे मांजे फिरकीमध्ये गुंडाळले जात आहेत, हे तर बघून या दृश्याच्याच मी प्रेमात पडले। एवढी छान प्रोसेस आहे ना ह्यांच्याकडे, मला तर खरंच खूप आवडली इकडची मांजांची प्रोसेस। संक्रांत आली की मार्केटमध्ये चायनाचे मांजे विकायला येतात। आपल्याला वाटतं की कमी किमतीमध्ये आहे म्हणून विकत घेऊया, पण त्यामुळे आपल्याला किंवा माणसांना किंवा पक्ष्यांना खूप जास्त हानी होण्याची शक्यता असते। त्यापेक्षा आपण एखाद्या चांगल्या क्वालिटीचा मांजा घेऊन या वेळची संक्रांत साजरी केली तर 100% कॉटन आणि 24 कॅरेटचा मांजा मी अकबरी मांजा यांच्याच फॅक्टरीमध्ये बघितला। मला खरंच खूप आवडला म्हणून मी माझ्यासाठी सुद्धा एक फिरकी बनवायला सांगितली। इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे आपला मांजा तयार झालेला आहे। मग तुम्ही वाट कसली बघताय? या वेळेला संक्रांत साजरी करा अकबरी मांजा यांच्या मांजासोबत।